आदरणीय भारतीय समभाग गुंतवणूकदारांनो नमस्कार. ठाणे महाराष्ट्र येथून मी सत्यजित अभय कुमार शाह. माझ्या ELM म्हणजे इक्विटी लिटरसी मिशन, ज्याला मराठीत समभाग गुंतवणूक साक्षरता मोहीम म्हणतात, त्या मोहिमेअंतर्गत आजचा हा मी व्हिडिओ पार्ट यूट्यूबमध्ये टाकत आहे. महत्त्वाचा हा विषय आहे. म्हणजे अनेक जण अजूनही बँक FD बँक FD बँक FD बँक FD कंटाळला मला सांगून करत असतात. आता बँक FD वर्सेस लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट इन फंडामेंटली स्ट्रॉंग शेअर पटकन सांगतोय. आणि ही खरी घटना आहे. ही घटना आमच्या कार्यालयातील एका महिलेच्या बाबत झाली होती. तर ते मी तुम्हाला म्हणजे हे खरं आहे म्हणून सांगतो. ती महिला म्हणजे पूर्वी तिला खूप आवडायचं FD. आता मी म्हणजे 50,000 तिने जर 3 वर्षासाठी FD मध्ये ठेवले आणि FD 7% आपण व्याज घेतलं, तर तिला 3 वर्षांनी 11,252 एवढा नफा झाला. म्हणजे तिच्या आनंदाला काय पारावार उरला नाही. अरे मला 11,000 मिळाले. लोक कधी बघत नाहीत किती महिन्यात किती वर्षात मिळाले. आता तेच आमच्या कार्यालयातला दुसरा मुलगा, तो माझा ऐकून लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट वगैरे शिकला. त्याने एका समभागात 50,000 टाकले 3 वर्षापूर्वी. त्याच्यानंतर त्याला मध्ये एकाला 2 बोनस मिळाला. आणि आज त्याचा नफा किती, मी फक्त नफा सांगतोय, 50,000वर नफा 1,71,500 रुपये. काही फरक कळाला आपल्याला महोदय? हा फरक आहे. फक्त 3 वर्षात एवढा मोठा नफा. म्हणजे त्याने गुंतवलेले 50,000, आजची किंमत 2,21,500. आणि यात बोनस तर घेतलंय, बोनसचा इफेक्ट झालाय. आणि डिव्हिडंड नाही घेतलाय, कारण ते कोण मोजत बसणार एवढा डिव्हिडंड वगैरे. आत्ता तरी आपणा सर्वांस कळाले असेल की लॉंग टर्ममध्ये, आणि हे आजचा भाव आहे, कालचा परवाचा 13वाचा भाव नाही आहे, की किती फायदा होतो. तेव्हा माझं वारंवार सांगणं आहे, उघडा डोळे, गुंतवा नीट. उगीच पैसा आहे म्हणून कुठेही टाकू नका. FD मध्ये टाकून बँकेला श्रीमंत करू नका. खूप मनापासून विचार करा. नमस्कार. पुन्हा